राज्यभरात उद्यापासून पोलीस महाभरती जवळपास 17,500 जागांसाठी 17.5 लाख अर्ज। अनेक ठिकाणी पावसाची ओढ, पेरण्याही खोळंबल्या तर पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नका, हवामान तज्ज्ञांचा सल्ला। मुंबईनंतर पुण्यातल्या 60 ते 70 हॉस्पिटल्समध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल, तर पोलीस तपासात अफवा असल्याचं उघड। शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रापेक्षा गोव्याच्या भल्याचा, दारू आणि जुगारासाठी जाणाऱ्यांसाठी राज्याच्या पैशांची उधळपट्टी, न्यायमूर्ती नलावडे समितीचा अहवाल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 19 आणि 20 जूनला नाशिक दौऱ्यावर, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला लावणार सहकुटुंब हजेरी। केंद्रात सक्षम झालेले तावडे डावपेचाचं राजकारण करतात, फडणवीसांना बाजूला सारून शह देण्याचा तावड्यांचा प्रयत्न, सुषमा अंधारेंचा आरोप। चंद्रहार पाटलांनी घेतली निलेश लंके यांची सदिच्छा भेट, तर लोकसभेमध्ये जी गद्दारी झाली ती विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ नये, पाटलांची प्रतिक्रिया। नीट परीक्षा घोटाळ्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची गुळगुळीत भूमिका का? आमदार रोहित पवार यांचा सवाल, तर सीबीआय चौकशीचीही केली मागणी। राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुणे मुंबईसह सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट। धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, तर कळंब वाशिम परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी, बळीराजा काहीसा सुखावला। जोरदार पावसामुळे वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या निर्माणाधीन बंधारा फुटला, बंधारा फुटल्यामुळे आसपासच्या शेतीचं नुकसान, संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी। यवतमाळमध्ये वीज पडून 22 बकऱ्यांचा जागीच मृत्यू, तर उमरखेड तालुक्यातल्या शेत शिवारामधली दुर्घटना। चिकू पीक विम्याचा हेक्टरी हप्ता सरकारकडून पूर्ववत, पालघरमध्ये चिकू उत्पादकांना मिळणार 3,500 रुपयांचा हेक्टरी हप्ता। आषाढी एकादशीला शासकीय महापूजेचा पालखी प्रमुखांना सुद्धा मान, मानाच्या 10 संतांच्या पालखी प्रमुखांना उपस्थित राहण्यासाठी प्रथमच निमंत्रण। नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पाहणी।